अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या उपवनमधील 29 उद्योजकांचं त्याच भागात पुनर्वसन करण्याची मेट्रो अधिकाऱ्यांनी केली मागणी मान्य. ठाण्यातील अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या उपवनमधील 29 उद्योजकांचं त्याच भागात पुनर्वसन करण्याची मागणी मेट्रो अधिकाऱ्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे गेल्या 40 ते 45 वर्षांपासून याच परिसरात व्यवसाय करणाऱ्या या उद्योजकांना मोठा दिलासा मिळालाय. ठाण्यात रिंग मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू असून याबाबत विविध विभागातून नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. अशाच तक्रारी आमदार संजय केळकर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. केळकर यांनी अधिकाऱ्यांनी नागरिकांसह प्रत्यक्ष पाहणी करून सूचनाही केल्या होत्या. त्यानुसार आवश्यक बदलही काही ठिकाणी करण्यात आले आहेत. उपनेते गेली 40 ते 50 वर्षांपासून व्यवसाय करणारे उद्योजक देखील या प्रकल्पात बाधित होणार असल्यानं त्यांनी केळकर यांच्याकडे धाव घेतली होती. याबाबत केळकर यांनी अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून सूचना केल्या होत्या. दरम्यान बुधवारी मेट्रो कार्यालयात केळकर यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी हिरानंदानी, चेंदणी कोळीवाडा, महागिरी, लाजरस रोड, उपवन येथील नागरिक आणि उद्योजक आणि वेकअप ठाणे संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपवन येथील 29 उद्योजकांचं त्याच भागात पुनर्वसन करण्याचं अधिकाऱ्यांनी मान्य केले. त्यामुळे या उद्योजकांना दिलासा मिळाला असल्याचं केळकर यांनी सांगितलं. अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाच्या परवानग्या घेण्याआधी नागरिकांच्या हरकती सूचना घेणं आवश्यक होतं. मात्र काम सुरू केल्यानंतर सूचना स्वीकारल्या जात आहेत. एक वेळ प्रकल्पाला विलंब झाला तरी चालेल, परंतु कमीत कमी नागरिकांना त्रास व्हावा आणि जास्तीत जास्त नागरिकांना फायदा व्हावा या दृष्टीनं प्रकल्पाची अंमलबजावणी व्हावी अशी भूमिका अधिकाऱ्यांसमोर मांडल्याचं केळकर यांनी सांगितलं. सध्या ठाणे शहराची लोकसंख्या 29 लाखांवर येऊन ठेपली आहे. भविष्यात नागरीकरणामुळे लोकसंख्या आणखीन वाढणार आहे. त्या दृष्टीने आतापासून विविध योजना शहरात राबवल्या जात आहेत. मात्र या योजना सुरू करताना नागरिकांना विश्वासात घेण्याची गरजही केळकर यांनी व्यक्त केली आहे. प्रकल्पाला 4 महिने उशीर झाला तरी चालेल, परंतु नागरिकांना कमीत कमी त्रास आणि जास्तीत जास्त फायदा व्हावा या दृष्टीने अंमलबजावणी करावी अशी सूचना मेट्रो अधिकाऱ्यांना केल्याचं केळकर यांनी सांगितलं.